Hello students, welcome once again. In first part, we learn about life of Lady Gregory, elements of drama, about drama, title of the play, about play, map of Ireland and England, and themes of this play. Okay. In our next point, we are going to learn about characterization. In the drama, The Rising of the Moon, Lady Gregory presented different characters with different features. There are two types of characters. First, major characters and minor characters. Major characters means protagonist or antagonist. Minor characters, these all characters are supporting characters. Okay, in major characters, we find sergeant and the man or the ragged man. In minor characters, we find policeman X, policeman B, and the rescuers. Okay, our next point, major characters. Okay, our first character or major character is sergeant. Sergeant is major character of drama. Now there is image of major character sergeant is there. तुम्ही बघू शकताय स्क्रीनवरती. अँड आयरिश बाय नॅशनलिझम. ऑलरेडी मी जसं सांगितल्याप्रमाणे हा एक आयरिश नागरिक आहे. लॉयल अँड ब्रेव्ह पोलीस ऑफिसर ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट. जरी तो आयरिश जरी असला तरीसुद्धा तो ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये एक पोलीस ऑफिसर या पदावरती तो कार्यरत आहे. ही बिलॉंग्स टू पुअर आयरिश फॅमिली. आणि तो त्याची फॅमिली जी आहे ही पुअर आहे, म्हणजे गरीब कुटुंबाचा असल्यामुळे काहीतरी साधन पाहिजे म्हणून तो त्या ठिकाणी ब्रिटिशांच्या गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहे. ही इज इसेन्शियली गुड नेचर्ड अँड ट्रू पॅट्रॉइट. पोलीस ऑफिसर्स असूनसुद्धा त्याच्या मनामध्ये पॅट्रॉटिक ज्या फिलिंग्ज आहेत त्या आहेत, म्हणजे क्रांतिकाराच्या किंवा देशाबद्दल आपुलकी त्याच्या मनामध्ये आहेच. Sergeant is an Irish by nationalism. He works in Irish police when Ireland is under British rule. ज्या काळामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आयर्लंडवरती, त्या काळामध्ये हा सार्जंट त्यांच्या सिस्टीममध्ये पोलीस ऑफिसर म्हणून काम करत होता. सो ही हॅज टू परफॉर्म हिज ड्युटी अगेन्स्ट हिज ओन नेशन. त्यामुळे तो अगदी डायरेक्टली म्हणून किंवा इनडायरेक्टली तो त्याच्या देशाच्या अगेन्स्ट त्या तिथे काम करत होता. Ireland under the government command of British rule. In spite of being a patriot in early life, he has to do that because he has to support his family. म्हणजे आपण असं म्हणतो की कुटुंबासाठी, फॅमिलीला सपोर्ट करण्यासाठी तो ब्रिटिशांकडे काम करत होता. सो इट शोज दॅट ही इज अ पॅट्रॉइट ॲज वेल ॲज अ मॅन ऑबिडियंट अँड केअरफुल टू हिज ड्युटी. म्हणजे देशाबद्दल आपुलकी तर होतीच, परंतु फॅमिलीसाठी तो तिथे काम करत होता आणि म्हणूनच बट ही इज व्हेरी ऑबिडियंट अँड केअरफुल टू हिज ड्युटी. ब्रिटिशांसाठी जरी काम करत असला तरीसुद्धा आयरिश असूनसुद्धा तो तेवढा ऑबिडियंट होता, आज्ञार्थी होता आणि त्याच्या कर्तव्यावरती त्याचं खूप प्रेम होतं. दिस कॅरेक्टर हॅज टू साईड. हिज गुड साईड इज रिव्हिल्ड व्हेन ही शोज हिज लव्ह फॉर कंट्री. या कॅरेक्टरला, या पात्राला अगदी आपण दोन बाजू आहेत असं म्हणू शकतोय. याची पहिली बाजू अशी की ही शोज हिज लव्ह फॉर कंट्री. त्याला त्याच्या देशाविषयी खूप प्रेम आहे, मोर दॅन हिज प्रॉफिट. आणि ज्यावेळेस ड्रामामध्ये एक असा एक पॉईंट येतो की त्याला स्वतःचा फायदा बघायचा असतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा फायदा असा आहे की जर त्याने त्या माणसाला पकडून दिलं तर तो खूप त्याची म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याला 100 पाऊंड मिळणार होत्या, त्याचबरोबर त्याला प्रमोशन मिळणार होतं. परंतु या ठिकाणी त्याने त्याचं प्रॉफिट बघण्या अगोदर त्याच्या कंट्रीला महत्त्व दिलं आहे. सो ही शोज हिज लव्ह फॉर कंट्री मोर दॅन हिज प्रॉफिट. अँड हिज बॅड साईड, त्याची वाईट बाजू अशी की ही रिव्हिल्ड वेन ही टेल्स लाय टू पोलिसमॅन बी अँड पोलिसमॅन एक्स. तो पोलिसमॅन बी आणि एक्सला खोटं बोलतो. त्याचं कर्तव्यावरती खूप प्रेम असतं, पण देशभक्तीसाठी ज्यावेळेस देशप्रेम त्याच्यामध्ये जागे होतं, त्याच्या मनामध्ये जागृत होतं, त्यावेळेस मात्र तो पोलिसमॅन एक्स आणि पोलिसमॅन बीला खोटं बोलतो. त्याच्या कर्तव्याला थोडंसं आपण असं म्हणतो की शेड आहे, थोडीशी
शेड आहे जी बदलती. आणि ही इज अ डायनॅमिक कॅरेक्टर. डायनॅमिक याचा अर्थ असा की हे कॅरेक्टर असं असतं की स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत हे जसं जसं न राहता त्याच्या शेड्स या ठिकाणी एंडिंगला चेंज होताना दिसतात. सो ही इज अ डायनॅमिक कॅरेक्टर हू चेंजेस हिमसेल्फ फ्रॉम अ ड्युटीफुल पोलीस ऑफिसर टू पॅट्रॉइट. मग चेंज काय झालेला आहे तर कर्तव्यनिष्ठ असणारा पोलीस अधिकारी एका देशभक्त क्रांतिकारामध्ये परिवर्तित केला जातो. सो इट इज अ डायनॅमिक कॅरेक्टर. Our next major character is the man, ragged man or ballad singer. Okay, here is image of the man and some points about the man. The ragged man is a very interesting character. He is an escaped prisoner fighting for Irish freedom. He very smartly plays on the emotions and fears of the simple sergeant. He loves singing ballads. From the personal traits, he is a flat character and he is a static character. The ragged man, as he is introduced, has several different identities. He acts as a bard and ballad singer Jimmy Walsh, entertaining the sergeant as they sit and talk, watching for the escape. He looks like a simple, raggedly dressed man, but says he would recognize the fugitive from a mile away and offers to help look for him. The reality is that he is in fact the escaped prisoner and he is waiting for the ship that carries his helpers so he can escape. While they sit, he probes the sergeant's psyche and the two surprisingly bond. आता रॅगेड मॅन जे आहे द मॅन हे असं कॅरेक्टर आहे जे आयर्लंडच्या फ्रीडमसाठी म्हणजे जसं आपल्या भारतामध्ये जसं आपण बघितलं जे भगतसिंग वगैरे जे काही क्रांतिकारक वगैरे होते तसंच जे आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपला जीव त्याग केला होता जीवाचा त्याग केला होता तसं आता याच्यामध्ये द मॅन जो आहे तो इंग्लंडपासून आपल्या आयर्लंडची सुटका करण्यासाठी तो तिथं आलेला आहे आणि तो जो द मॅन आहे आता याच्यामध्ये तो एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे तो जो मॅन आहे स्वतःची ओळख काय म्हणून सांगतो तर जिमी वॉल्श एक बॅलड सिंगर आहे म्हणून सांगतो. त्याच्यानंतर हे एक असं मनोरंजक किंवा चित्तवेधक असं एक पात्र आहे जे आपल्याला या नाटकामध्ये पाहायला मिळतं. हा एक पळालेला कैदी आहे. फ्युजिटिव्ह जो आहे फ्युजिटिव्हचा अर्थ म्हणजेच फ्युजिटिव्हलाच आपण फरारी म्हणतो. आता हा एक पळालेला कैदी आहे जो आयरिश स्वातंत्र्यासाठी तो लढत आहे. आता सार्जंट या पात्राच्या स्वभावाला ओळखून तो काय करतो तर त्याचा योग्य रीतीने वापर केलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्याला जे काही सार्जंटचे जे काही स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट्स आहेत ते त्याला समजतात त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो त्याला त्याची सुटका करण्यासाठी तो करून घेतो. आता त्याला जे पोवाडे जे आहेत जसं आपण बॅलड सिंगर म्हणून तो स्वतःची जी ओळख आहे तो त्या सार्जंटला सांगतो. तो एक जिमी वॉल्श बॅलड सिंगर आहे म्हणून तो त्याला सांगतो. तर त्याला ते पोवाड गाणं पोवाड गाणं आवडत असतं. तर या नाटकामध्ये सुद्धा ओके त्याला जे पोवाडे आहेत ते गात राहावं असं वाटतं कारण याच्यामुळे त्याची स्पिरिट जी आहे ती कायम राहते. आता हे जे पात्र आहे ते कसं आहे तर एक स्टॅटिक कॅरेक्टर आहे फ्लॅट कॅरेक्टर आहे म्हणजे या कॅरेक्टरच्या स्वभावामध्ये जे फीचर्स जे आहेत त्याचे ते सुरुवातीपासून शेवटीपर्यंत ते कॅरेक्टर आहे तसंच राहतं. याच्यामध्ये जसं की सार्जंटमध्ये जसे बदल होतात तो आपली जे देशासाठी देशभक्तीच्या ज्या काही भावना आहेत त्याच्यामुळे जो काही त्याच्या स्वभावामध्ये बदल होतो तसं द मॅनच्या स्वभावामध्ये इथं आपल्याला कोणताही बदल झालेला बघायला मिळत नाही. सो द मॅन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मेजर कॅरेक्टर ऑफ धिस प्ले. Okay, there are some minor characters which is presented by Lady Gregory in which first character is पोलिसमॅन एक्स. पोलिसमॅन एक्स हे मायनर कॅरेक्टर आहे. मायनर कॅरेक्टर म्हणजे असे कॅरेक्टर की ज्या कॅरेक्टरचं काम कमी आहे डायलॉग कमी आहे असे कॅरेक्टर्स. सो फर्स्ट कॅरेक्टर इज देअर पोलिसमॅन एक्स. ही इज अन ऑबिडियंट मॅन अँड ही रिअली रिस्पेक्ट द सार्जंट. हे कॅरेक्टर हे आज्ञार्थी आहे आणि सार्जंटविषयी या पोलिसमॅन एक्सच्या मनामध्ये खूप आदरभाव आहे. सार्जंट जे सांगेल तेच करण्याकडे या कॅरेक्टरचं कल आहे. फ्रॉम द पर्सनल ट्रेट्स ही इज अ फ्लॅट कॅरेक्टर. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की कॅरेक्टरचे तसे खूप प्रकार आहेत. मी सांगितलं होतं की सार्जंट हे सुद्धा एक डायनॅमिक कॅरेक्टर आहे. तसं या ठिकाणी पोलिसमॅन एक्स जे कॅरेक्टर आहे ते फ्लॅट आहे. फ्लॅट कॅरेक्टर म्हणजे नॉट चेंजेबल फ्रॉम फर्स्ट टू लास्ट की हे चेंज होत नाही आहे तसंच राहतं.
His characterization is simple because the characterization of him is obedient. बाकी काही विशेष नाही आहे, फक्त हे ऑबिडियंट आहे एवढंच दिलेलं आहे. फ्रॉम द पॉसिबिलिटी टू चेंज ही इज अ सिम्पल कॅरेक्टर. ही इज मायनर कॅरेक्टर अँड हिज कलिग पोलिसमॅन बी ही इज अ लिटिल मोर कमिटेड टू डुईंग हिज ड्युटी इन परस्यूट ऑफ द एस्केप्ड प्रिझनर. त्याला जे सार्जंटनी जो ऑर्डर दिलेली होती की त्या सुटलेल्या कैद्याला पकडण्याची जी ऑर्डर आहे, त्यामुळे त्याचं सगळं जे आपण म्हणू शकतो की सगळं अटेन्शन जे आहे ते सगळं अटेन्शन ओनली द एस्केप प्रिझनरवरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं आहे की त्याला ते पकडायचं आहे. कारण सार्जंटवरती ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी असता पोलिसमॅन एक्सला असं वाटतं की ती त्याचीसुद्धा आहे. सो द प्ले डज नॉट डेव्हलप व्हॉट इज कमिटमेंट मीन्स आयदर टू द कॅरेक्टर ऑर टू द प्लेस डिपिक्शन ऑफ द पॉवर्स दॅट बी. त्यामुळे फक्त या ठिकाणी सार्जंटच्या जे काही ऑर्डर आहेत त्याच फक्त फॉलो करणे एवढंच ह्या कॅरेक्टरचं काम या ड्रामामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट मायनर कॅरेक्टर इज पोलिसमॅन बी. The two officers who are assistants to the sergeant have few words to say and only act to offer exposition for the rest of the story. They partner with the sergeant in handing out flyers and hope to catch the man. ओके, पोलिसमॅन बी जे आहे, जे सार्जंट जो आहे याच्यामध्ये ऑफिसर, त्याला असिस्टंट म्हणून हे पोलिसमॅन एक्स आणि पोलिसमॅन बी जे आहेत ते आपल्याला या प्लेमध्ये हे कॅरेक्टर्स पाहायला मिळतात. आता पोलिसमॅन बी जे आहे ही इज अ मायनर कॅरेक्टर. ही इज अ कलीग ऑफ पोलिसमॅन एक्स, म्हणजेच हा जो आहे पोलिसमॅन एक्सचा सहकारी आहे आणि हे मायनर कॅरेक्टर आहे. ही इज इंटेंट ऑन लिटल मोर दॅन डुईंग हिज ड्युटी. लॅक ऑफ इंटरेस्ट इन द वर्ल्ड ऑफ हिस्ट्री कल्चर. कॅरेक्टरायझेशन ऑफ हिम इज ओबिडियंट. ओके, आता याच्यामध्ये त्याला जो वर्ल्ड हिस्ट्री जो आहे त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे. ओके, आता ह्याचं जे कॅरेक्टरायझेशन आहे हे सुद्धा ओबिडियंट कॅरेक्टर आहे. ओके, पोलिसमॅन बी वन ऑफ द प्लेज मायनर कॅरेक्टर हू कॉन्स्टिट्यूट्स द सर्च पार्टी विथ पोलिसमॅन एक्स. आता जो द रॅगड मॅन आहे, ओके, जो काही फरारी आहे त्याच्या शोधामध्येच हा पोलिसमॅन एक्सचा हा सहकारी म्हणून याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही इज इंटेंट ऑन द लिटल मोर दॅन डुईंग हिज ड्युटी. हिज स्पीच ॲट द एंड ऑफ द प्ले रिव्हिल्स हिज लॅक ऑफ इंटरेस्ट इन द वर्ल्ड ऑफ हिस्ट्री कल्चर. आता प्लेच्या शेवटी त्याचं जे काही स्पीच आहे याच्यामध्ये आपल्याला समजतं की जे वर्ल्डची जी हिस्ट्री आहे, जो जगाचा इतिहास आहे ह्याच्यामध्ये त्याला कसलाही इंटरेस्ट नाही आहे. हिज बिहेवियर इंडिकेट्स दॅट ही नीड्स द सार्जंट टू इश्यू ऑर्डर टू हिम इन ऑर्डर टू फंक्शन. म्हणजे हा एक ओबिडियंट कॅरेक्टर आहे. म्हणजे प्रत्येक जो काही सार्जंट ऑर्डर करेल त्या ऑर्डरनुसार तो याच्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅरेक्टर्स द रेस्क्युअर्स. रेस्क्युअर्स दीज आर द इनविजिबल कॅरेक्टर. या ठिकाणी एक मायनर कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा इनविजिबल कॅरेक्टर म्हणू शकतो की रेस्क्युअर्स आहे, ज्यांचा उल्लेख फक्त आलेला आहे. बाकी त्यांचे काही डायलॉग्स वगैरे ड्रामामध्ये आलेले नाही आहे. द फायनल ग्रुप आर नेव्हर सीन. असा ग्रुप आहे की जो एंडिंगला त्यांची एंट्री दिलेली आहे. दे रिस्पॉन्ड टू द फ्युजिटिव्ह सिग्नल्स. They come to rescue the ragged man. They are driving a ship that passes nearby the quay. या ठिकाणी हे जे रेस्क्युअर्स आहेत ते त्या रॅग्ड मॅनला पकडण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरती जी शिप आहे त्या शिपमधून ग्रुपने आलेले आहेत. म्हणजे ते सुद्धा क्रांतिकारांचाच एक ग्रुप आहे तो, की जो क्रांतिकारांचा ग्रुप ज्याचा तो लीडर आहे रॅग्ड मॅन, त्याला घेऊन जाण्यासाठी हा ग्रुप आलेला आहे रेस्क्यूअर्सचा, की जो फक्त त्या रॅग्ड मॅनला रिस्पॉन्ड करतो आहे आणि त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं आलेला असा हा ग्रुप आहे रेस्क्यूअर्स. नाव हे आपले कॅरेक्टर्स ड्रामाचे आत्ता आपले झालेले आहेत. यानंतरचा पॉईंट आहे प्लॉट. आता बघा प्लॉट काही जण सुरुवातीला बघत असतील की याच्या आधी आपला टॉपिक झालेला आहे, 11वीला हा टॉपिक झालेला आहे की प्लॉट. तर बघूया आपण प्लॉट म्हणजे काय. या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. इथे बघा एंडिंगला दिलेलं आहे एक्सपोजिशन, त्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट, देन रायझिंग ॲक्शन, क्लायमॅक्स, फॉलिंग ॲक्शन अँड रिसॉल्युशन. साधारणतः प्लॉट म्हणजे एखाद्या स्टोरीची, एखाद्या मूवीची किंवा एखाद्या सिरियलची सुरुवात म्हणजे एक्सपोजिशन, त्यानंतर कॉन्फ्लिक्ट आणि रायझिंग ॲक्शन म्हणजे ती स्टोरी घडत असताना ज्या ज्या काही स्टेप्स, जे जे काही इन्सिडेंट इव्हेंट घडतात ते म्हणजे कॉन्फ्लिक्ट आणि रायझिंग ॲक्शन. त्यानंतर क्लायमॅक्स म्हणजे थोडक्यात त्याला आपण टर्निंग पॉईंट असं म्हणू शकतो, की जिथं स्टोरी आपल्या वेगळ्या वळणावरती येते किंवा स्टोरीमध्ये मूवीमध्ये ट्विस्ट येतो, त्याला म्हणू शकतो आपण क्लायमॅक्स.
आणि फॉलिंग ॲक्शन म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर जे काही सोल्युशन येतं किंवा जो काही एंड होतो त्याला म्हणायचं सोल्युशन, रिसोल्युशन. तर आपण बघूया. एक्सपोजिशन मीन्स द इंट्रोडक्शन ऑफ द कॅरेक्टर्स अँड द बेसिक सिच्युएशन इज कॉल्ड एक्सपोजिशन. म्हणजेच एखाद्या मूवी ज्यावेळेस सुरुवात होते, स्टोरीला, ड्रामाला सुरुवात झाल्यानंतर आपला कॅरेक्टर समजतात, त्यांची ओळख होते, याला म्हणायचं एक्सपोजिशन. नेक्स्ट आहे कॉन्फ्लिक्ट, अ स्ट्रगल बिटवीन अपोजिंग फोर्सेस दॅट ड्राईव्स द ॲक्शन ऑफ द स्टोरी. यामध्ये दोन असे एक आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये एक विलन असतो किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर असतो आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतो. यांचा जो संघर्ष दाखवला जातो तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट. अँड द रायझिंग ॲक्शन, द पोर्शन ऑफ द स्टोरी वेअर द कॉन्फ्लिक्ट इन्क्रिजेस. ज्या ठिकाणी हा संघर्ष वाढवला जातो, वाढवून त्याला अकॉर्डिंग टू स्टेप कन्वर्ट केला जातो, त्याला म्हटलं जातं रायझिंग ॲक्शन. त्यानंतर आहे क्लायमॅक्स, द पीक ऑफ ॲक्शन अँड कॉन्फ्लिक्ट. मी मागं आत्ताच सांगितलं होतं की इट्स अ टर्निंग पॉईंट, जिथे आपली स्टोरी काय होती, वेगळं वळण लागतं स्टोरीला, त्याला म्हणतो आपण क्लायमॅक्स. अँड फॉलिंग ॲक्शन मीन्स द पोर्शन ऑफ द स्टोरी वेअर द कॉन्फ्लिक्ट डिक्रीजेस. जिथं हा संघर्ष संपुष्टात आणला जातो, संपवला जातो, आणि त्याच्याच पुढची स्टेप म्हणजे रिसॉल्युशन, द आउटकम ऑफ द कॉन्फ्लिक्ट. संघर्षातून जो शेवट होतो, ज्याचं जे काही आउटपुट आपल्याला मिळतं, सक्सेस मिळतं, त्याला म्हणतो आपण रिसोल्युशन. The most important part, plot of the play. Exposition. In this play, we find exposition. Three policemen, Sergeant, Policeman B, and Policeman X, enter to the quay in a seaport town. They bring lantern and placard about the wanted man. आता प्लेच्या सुरुवातीलाच म्हणजे आपल्याला थ्री पोलीस जे आहेत, सार्जंट आहे, पोलीसमॅन एक्स आहे, पोलीसमॅन बी आहे, तर ते जे सीपोर्ट क्वे आहे तिथं ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या हातामध्ये लँटर्न आणि काही प्लॅकार्ड आहेत. म्हणजे ज्या व्यक्तीला ते शोधायला आलेलं आहे, जो वॉन्टेड मॅन आहे, जो प्रिझनर जो आहे, जो फरारी माणूस आहे, त्याचे प्लॅकार्ड म्हणजेच काय, तर एखादी फरारी व्यक्ती असेल तर त्यांचे काही पोस्ट कार्ड वगैरे बनवून ते छापले जातात आणि ते चिकटवले जातात, जेणेकरून ज्यांना कोणी माहिती त्या वॉन्टेड मॅनबद्दल माहिती मिळाली की ते संपर्क करू शकतील. तर याच पद्धतीने हे जे 3 पोलीस आहेत ते त्या वॉन्टेड मॅनचे प्लॅकार्ड घेऊन, लँटर्न घेऊन त्या सीपोर्टवर पोचलेले असतात. ओके, रायझिंग ॲक्शन ऑफ दिस प्ले. A man that admits as a poor ballad singer come to the quay and the sergeant asks him to stay because he has information about the wanted man. आता इथं रायझिंग ॲक्शन म्हणजे काय की प्लॉटची जी सुरुवात आहे इथून ॲक्शन्स पुढे पुढे जायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये जे आहे, आता ते जे 3 पोलीस आहेत ते जे सीपोर्ट टाउन जिथं ते क्वे जवळ जे थांबलेले आहेत तिथं हा जो हे पोलीस ऑफिसर्स तिथं थांबलेले असताना आता हा जो बॅलड सिंगर आहे, जो वॉन्टेड ॲक्च्युली तोच रॅगेड मॅन आहे, पण तो स्वतःची ओळख एक जिमी वॉल्श म्हणजेच बॅलड सिंगर म्हणून तो तिथं ओळख करून देतो. आता हा जो पुअर बॅलड सिंगर आहे तो तिथं येतो आणि सार्जंट जो आहे त्याला वाटतं की ह्या वॉन्टेड मॅन जो आहे त्याची इन्फॉर्मेशन त्याला त्या रॅगेड मॅनकडून मिळेल. कारण त्या सार्जंटला माहीत नसतं की तो जो माणूस तिथं आलेला आहे तोच ॲक्च्युली तो रॅगेड मॅन आहे. कारण त्यानं आपलं जे वेशभूषा जी आहे ती बदललेली असते. तिथं तो विग आणि कॅप घालून आणि विग लावून आलेला असतो, त्यामुळे सार्जंट त्या व्यक्तीला ओळखू शकत नाही. ओके, क्लायमॅक्स ऑफ द प्ले. Finally, Sergeant knows that the man is the one that he is looking for. When his comrade came, he is doubt whether he will release the man or not. आता क्लायमॅक्स म्हणजेच काय, तर आता याच्यामध्ये आपल्याला या प्लेमध्ये पाहायला मिळतं की जो सार्जंट आहे तो वॉन्टेड मॅन म्हणजे जो प्रिझनर आहे त्याच्या शोधामध्ये तो सीपोर्टवर आलेला असतो. आणि त्याच्यानंतर तो जो रॅगेड मॅन आहे तिथं बॅलड सिंगर म्हणून येतो आणि त्याच्यानंतर सार्जंटसोबत ते सार्जंट आणि तो रॅगेड मॅन बोलत बसतो. पण आता क्लायमॅक्स हा आहे की त्या सार्जंटला कळतं की जो मॅन आहे जो तिथे येऊन बसलेला आहे ॲक्च्युली तोच वॉन्टेड मॅन आहे, ज्याच्या शोधामध्ये हा सार्जंट आणि त्याचे पोलीसमॅन एक्स आणि पोलीसमॅन बी हे सहकारी आहेत. आता इथं जेव्हा त्याचे सहकारी येतात, जे पोलीसमॅन एक्स आणि पोलीसमॅन बीची एंट्री होते त्यावेळेस आता इथं सार्जंट अशा द्विधा मनस्थितीमध्ये येतो की आता हा जो मॅन आहे त्याला इथून सुटका करावी का त्याला अरेस्ट करावी. हा आहे या प्लेचा क्लायमॅक्स.
आता फॉलिंग ॲक्शन. When the policeman B come, the sergeant let the man keeps hiding behind the barrel because the man has the same common feeling when he is the man's age. आता याचं फॉलिंग ॲक्शन काय आहे? क्लायमॅक्स नंतरचा जो भाग आहे तो आहे फॉलिंग ॲक्शन. आता सार्जंटला माहीत होतं की हा जो मॅन आहे तोच ॲक्च्युली वॉन्टेड मॅन आहे. आता याच्यामध्ये पोलिसमॅन बीची जेव्हा तिथं एंट्री होते त्यावेळेस सार्जंट त्या द मॅनला रिक्वेस्ट करतो की तो बॅरलच्या पाठीमागं जाऊन त्यानं लपून बसावं. कारण आता या सिच्युएशनला तो जो रॅगेड मॅन आहे त्याच्या ज्या फिलिंग्स आहेत त्याच फिलिंग्स सेम त्याच्या एजच्या असताना सार्जंटला होत्या. त्यामुळे त्या फिलिंग्स त्याला जाणवतात. देशभक्ती देशप्रेम जे आहे ते त्याच्या मनामध्ये ते जागं होतं. त्याच्यामुळे त्याला तो लपायला सांगतो. And last point, resolution. The sergeant regrets what he did because he lost the reward. आता जो वॉन्टेड मॅन आहे त्या वॉन्टेड मॅनला अरेस्ट करण्यासाठी काही प्राईज तिथं दिलेलं असतं ज्याच्यामध्ये 100 पाऊंड त्याच्यानंतर प्रमोशन वगैरे. हे प्रमोशन या लालसेमुळे तो जो सार्जंट आहे तो वॉन्टेड मॅनचा तो शोध घेत असतो. कारण पण शेवटी असं होतं देशभक्ती देशप्रेम जे पॅट्रिऑटिझम आहे याच्यामुळे तो रॅगेडमॅनची सुटका करतो. पण एंडला त्याला पश्चाताप होतो. द सार्जंट रिग्रेट्स बिकॉज वॉट ही लॉस द रिवॉर्ड. म्हणजे त्याचं जे 100 पाऊंडचं रिवॉर्ड आहे प्रमोशन आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांना आता गमावलेल्या असतात. सो इट इज ऑल अबाउट द प्लॉट ऑफ द प्ले.